अतिशय दुःखद घटना आहे ही, कारण की आपल्यातले नेते आणि महाराष्ट्रातलं सुन्न करणारी ही घटना आहे आणि अतिशय वेदना देणारी घटना आहे. कोणाला अपेक्षित नसणारी ही घटना आहे आणि एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे की त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि जे अजितदादा ह्या राज्यासाठी जे काम करून गेलेले आहे त्यांचा आदर्श घेऊन आमच्यासारख्या नव्या पिढीने नक्कीच आम्ही काम करायचा प्रयत्न करू. तुम्ही शेवटी ग्रँड टूरसाठी भेटला होता, तर या ग्रँड टूरमध्ये अजितदादांचे खूप मोठे योगदान होतं. ते वर्षभर भेटला घेत होते. काय असं आठवणी आहे त्या ग्रँड टूरसाठी अजितदादांनी काम केलं, तुम्हाला तो चांगला अनुभव भविष्यात कामाला येईल असा? नक्कीच मागच्या आठवड्यातच अजितदादांची भेट झाली आणि ते सुद्धा मला बोलले की पुढच्या आठवड्यात तुला वेळ असेल तेव्हा मुंबईला येऊन मला भेट, कारण की स्पोर्ट्सबद्दल खूप काही डिस्कस करायचं आहे आणि खूप काही करायसारखं आहे आणि ते खूप खुश होते ह्या ग्रँड टूरला घेऊन, कारण की खूप चांगला कार्यक्रम त्यांच्या नेतृत्वामध्ये इथे पुण्यामध्ये पार पडला. एक पूर्ण जगभरामध्ये आपल्या पुण्याची, आपल्या राज्याची, देशाची ओळख ह्या सायकलिंग टूरच्या माध्यमातून ती झालेली आहे. आणि नक्कीच हा प्रश्न मला सुद्धा काल पडला की एवढा चांगला कार्यक्रम आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून इथे पुण्यामध्ये जो झाला आणि तो एक आठवण ठेवून जाणारा कार्यक्रम राहिला आणि जी अपेक्षा अजितदादांना नक्कीच क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून आहे. आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू की जे इव्हेंट, जी ही सायकलिंग कॉम्पिटिशन दादांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे ते भविष्यात सुद्धा चालू राहील त्यांच्या